अखंड हरिनाम सप्ताहाचे जे मार्गदर्शक आहेत आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे, आत्मीयतेने प्रेम करणारे, पुत्रवत प्रेम करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे कुलकर्णी काका, त्यांच्यामुळे मला इथे येण्याचा खरं तर योग प्राप्त झाला. त्यांनी या ठिकाणी मला संधी दिली सेवा करण्याची, त्याबद्दल काकांचे मी आभार मानतो. विशेष करून काकांचं मला कौतुक वाटतं. सांप्रदायिक परंपरेला मोलाचं सहकार्य करणारं व्यक्तिमत्व आहे. वैदिक परंपरेला जोपासणारं व्यक्तिमत्व आहे. वैदिक परंपरा वाढवण्याचं, निर्माण टिकवण्याचं आणि प्रत्येकापर्यंत योग्य मार्गदर्शन पोहोचवण्याचं काका काम करतात. आणि अध्यात्माचा तितकाच ओढा आहे. चांगल्या चांगल्या सत्पुरुषांशी त्यांचा संपर्क आहे. तात्यांच्या सारखी महाराज मंडळी, अधिकारी माणसं त्यांच्या संपर्कात असतात. त्याच्यामुळं कुलकर्णी काकांनी खरं तर आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करून आपल्याला सप्ताह करण्याकरता प्रवृत्त केलं. त्याबद्दल काकांचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत. आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब सुद्धा पारमार्थिक आहे. आत्मीयत आहे परमार्थाची. आपण काय देतो एखाद्या माणसाला, त्याबद्दल काय देऊ शकतो आपण? महाराज असं म्हणतात, एखाद्याच्या पडत्या काळात एखाद्याला मदत करायची अशी आपल्याला सगळेजण ऐकतो आपण. एखाद्याचा समजा पडता काळ आहे, दुःखाचा काळ आहे, मग त्याला काय करावं? नाही बाबा 1-2 लाख रुपये द्यावे, त्याला मदत करावी, असं सहज वाटतं माणसाला. काय होतं माहितीये का? माणूस 1-2 लाख रुपये देतो आणि त्या माणसाला जर 1-2 लाख रुपये वापरायचे कसे माहित नसतील ना, 1-2 लाख रुपये पडत्या काळात दिले, त्याला वापरायचे कसे माहित नसतील, तर तो 1-2 लाख रुपये नुसत्या 2 दिवसात संपवतो आणि परत जैसे थे. पण त्या पडत्या काळात जर त्या व्यक्तीला लाखो रुपये कमवायचे कसे याचं ज्ञान दिलं, तर तो आयुष्यभर लाखो रुपये कमवतो. मार्गदर्शक फार मोलाचा असतो. मार्गदर्शक जर चुकला ना आपल्या आयुष्यात, तर सगळं चुकतंय पुढचं. त्यामुळे सप्ताहाला मार्गदर्शन करणारे काका आदरणीय व्यक्तिमत्व, सुंदर स्वभाव आणि परमार्थिक व्यक्तिमत्व असल्या कारणानं आपल्याला सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. काकांचा आभार मानतो की त्यांच्यामुळे हे कार्य पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज ना उद्या जसं आम्ही म्हणालो ना, 25व्या वर्षी आम्हाला वाटेल पहिल्या वर्षाची कीर्तन सेवा आम्ही केली, तसं काकांनाही भविष्यात हा सप्ताह मोठा होणार, त्यात वादच नाही हो. पण मोठा झाल्यानंतर काकांनाही लक्षात राहील की या सप्ताहाला आपण सुरुवात करताना खूप मार्गदर्शन केलं होतं. आणि तुमच्या सप्ताहामध्ये 3ऱ्या दिवशी पाऊस पण राजाने सुद्धा आगमन केलं, आमच्याच कीर्तनाला केलं, त्यामुळे आमचंही भाग्य. काकांचं विशेष आभार मानतो, दर्शन घेतो. असंच तुमचं सानिध्य मिळत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर या कीर्तन सेवेकरता उपस्थित असणारे माझे मित्र, परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण गजानन महाराज हुसूरचे सुद्धा, त्यांनी गजानन दादा सुद्धा या ठिकाणी वेळात वेळ काढून माझ्या बरोबर आले, त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर माझ्या गुरुबंधू, माझ्यावर प्रेम करणाऱ्या, आईसारखं प्रेम करणाऱ्या आमच्या यादवताई या ठिकाणी आल्या, त्यांचेही आभार. त्याचबरोबर या ठिकाणचे सर्व कलाकार मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, मी आपला परिचय नाही पण सगळ्यांचा आभार मानतो, दर्शन घेतो. आणि जमलेले आपण श्रोते सज्जन मायबाप, आपणा सर्वांचा आभार मानतो. काकांचे दोन्ही सुपुत्र उपस्थित आहेत, त्यांचा आभार मानतो. विशेष करून आमचे परमार्थ स्नेही माझे मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण रामदास महाराज आरेवाडीकर, त्यांच्या संस्थेतील सगळे बाल गोपाळ, त्यांच्याकरता सगळ्यांनी एकदा भरभरून शिक्षण संस्था आरेवाडी, या सगळ्या लहानग्या विद्यार्थ्यांनी आपल्याला बसायला नीट जमत नाही, असं होतं नुसतं 2 तास. पोरं मोरासारखी नाचतात, केवढं भाग्य आहे. मी एकच मिनिटं घेतो, सेवा आटपतो. महाराज फक्त टाळकरी सोडून खाली बसलेले बोलायचं. तुमच्याकडे चुली आहेत का? चुलीमध्ये आपण लाकडं टाकतो जाळायला, चुलीमध्ये लाकडं जाळायला टाकतो. त्या लाकडातलं पहिलं लाकूड कुठलं जळतो? वाळक. म्हणजे तुमच्या इकडे ओली लाकडं टाकतात. ओली लाकडं पण टाकत नाही चुलीत. कुठलं लाकूड जळतं पहिलं? कुचक लाकूड. म्हणजे समाजात असं म्हणायचं का तुम्हाला कुचकी पहिली जळतात?